अरे नहीं है उधर 100 रुपया बोल रहा था। मॉर्निंग मित्रांनो, आज चाललोय आपण कल्याणचा भाजी मार्केटला। 5 वाजले जाता। गेलेला मी पहिला पण भरपूर वेळेला गेलेलो आहे, पण आज जवळजवळ भरपूर वर्षानंतर चाललोय मार्केटला, भाजी मार्केटला। तर तुम्हाला तिकडचा एक्सपिरियन्स दाखवतो कसं काय। चला तर आता आपण चाललोय नेवाली रूट वरून जाणार आहे आपण नेवाली। तर डायरेक्ट आता आपण पुढे भेटू। आपली इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन चाललोय आपण, परवडते आपल्याला ही। आणि आता गाडी आपली 3 वर्ष कंप्लीट झालेली आहेत। 3 वर्षांना होतील कंप्लीट, म्हणजे 2 महिन्यानंतर। तर गाडीची आता रेंज थोडी कमी झालेली आहे, पण ठीक आहे। तरी आपली बेसिक कामं जे आहेत पुढे करते गाडी, तरी पण आपल्यासाठी बेस्ट आहे। इकडनं नेवाली मार्गे जायचं असं म्हणजे की नेवाली मार्गे कसं रोड एकदम सरळ आहेत, ब्रेकिंग कमी होते, कारण जेवढा ब्रेकिंग घेऊ बॅटरीवरती लोड येतो वापस आपण पिकअप घेतल्यानंतर। आणि उल्हासनगर मधून गेलो ते उल्हासनगर मधून चांगला रस्ता आहे आपल्याला, पण हा रस्ता चांगला अजून आहे, सरळ सरळ रोड। आणि सकाळ सकाळी एवढा काय गर्दी नसते, फक्त थोड्या बहुत गाड्या चालतात। म्हणजे भरपूर वर्षानंतर चाललोय आपण इकडच्या रोडच्या आता वापस काम चालूच आहेत। तर इकडे ट्रॅफिकचा थोडा जास्त इश्यू असतो आणि हलका हलका पाऊस चालू झालाय। मी तर रेनकोट आणलाय, मानस पण आहे, तर मानसने काय रेनकोट वगैरे काय आणलेलं नाही वाटत मला। त्या गाडीला लाईटचा थोडासा इश्यू आहे, कारण लाईट फार कमी आहे, फार म्हणजे फारच कमी आहे। आता पोहोचलोय आपण नेवाली नाक्यावर, आणि सकाळचं बघा काही नाही, एकदम खाली खाली एकदम नाका इकडे। कारण एवढ्या लवकर कोणी नसतंच इकडे। नाश्तावाला पण अन्ना चालू झालेला आहे आता, कारण हा नाश्तावाला एक भारी नाश्तावाला इथे। Let's get started. Oh, that's real good. To get a hold of yourself. आणि आता आपण पोहोचलोय फायनली मार्केटला, आणि मार्केट स्टार्ट होतं इथनंच। ए कुछ बोला है ना रे, फूल लाने के लिए? तर पूर्ण फुलांचा मार्केट इकडे। तर फायनली पोहोचलो आपण मार्केटमध्ये, आणि आता बघू पाण्यात मिरची, अद्रक, तर मार्केटचा सर्वांचा भाव करत 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 निघलोय, कारण नंतर घ्यायचा कुठे ते बघू आपण। 160 शिमला, तर 2-4 ठिकाणी भाव काढला आम्ही, पण 150 ते 160 रुपये 2.5 किलोच बोलतो। कशी आहे शिमला मिर्च? कशी आहे शिमला मिर्च? 160, इकडे पण 160च आहे। वो कितना बोल रहा था? 150 ना। ये बीट सही है, देखो बहुत बड़ा बड़ा है। तर आपण तर येत नाही नेहमी, पण मानस नेहमीच येत असतो, तर तो ज्याच्याकडून घेतो तिकडंच चाललोय आम्ही आता वापस, कारण मार्केटमध्ये भाव बाकी सगळ्यांचा टाईट असतो। तो एक, तर आम्ही आता शिमला मिर्च घेतली, आणि अजून काय घ्यायचे बघू। ए और काय ले रे? बैंगन, तर वांगी पण घ्यायचे आहेत, फ्लावर, कोबी, बरंचसं काय काय घ्यायचं आहे अजून। पूर्ण मार्केट फिरत नाही आज, कारण एक व्हिडिओ मी याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेल, कधीतरी पूर्ण मार्केटचा रेट काढेल। आज फक्त शॉर्टमध्ये छोटीशी व्हिडिओ बनवतो।
बैंगन कैसा दिया वाला? नींबू 100 का किलो 50 का आधा. ये ते कितने आहेत? आधा किलो दो. तर लिंबू पण घेतलेत आम्ही आता अर्धा किलो. बर 120 अडीच 120 बोल रहा है. अद्रक कसं आहे? 280 आणि 100. ओला 100 रुपये आणि सुका 280 रुपये किलो आहे. ते 2.5 किलोच बोलतोय. कारण मार्केटचा जो भाव असतो तो किलोचा नसतो, डायरेक्ट 2.5 किलोचाच भाव असतो. त्यामुळे मिरची द्या 10 किलो द्या. मिरची जरा चांगली एकदम फ्रेश आहे. तर अद्रक पण घेतलाय, पण आता फ्रेश अद्रक बोलतोय मानस, काय माहिती. 2.5 किलो. धनिया कैसा है भाई? जो 40 ना तो 20. तो 20 वाला आहे का? मस्त आहे ना तो उलटा गावठी. टमाटर घेतोय 80 रुपये 2.5 किलो. आणि ये कौन सा वाला लो धनिया? वो बड़ा पत्ती वाला लो, ये वाला बड़ा पत्ती वाला. तर इकडे कोथिंबीर पण घेतोय. छोटा है रे बहुत, क्या करेगा वो लू. 20 वाली एकदम म्हणजे एकदम छोटी आहे, तर आपल्याला हीच घेतो. म्हणजे 40 रुपये जातील, पण साईज पण जास्त आहे आणि धनिया पण आहे जास्तच याच्यामध्ये. भाऊ एक 3 गड्डी करा. क्या लेने का आपने? गोभी अभी ये फ्लावर ये लेने का है कि वो लेने का है? हाँ फ्लावर आयला गोभी का फ्लावर कसं आहे? फ्लावर कसं आहे? 160 150 रुपये ना चालू. हा द्या 2.5 किलो द्या. ये भी ले रहा है क्या अपना फरज? क्या बोलते इसको फरज भी. तर चवली पण घेतोय आता आणि फ्लावर घेतला. ए कोबी नाही लेते? कैसा दिया चवली बोले अडी? अरे उधर 100 रुपया था यार. उसके पास से लिए अपन ले लिया भाजी तभी उधर मिर्ची वाले के पास में उधर. अरे नहीं है उधर 100 रुपया बोल रहा था वो. यार ज्यादा पैसा लेता है चाचा. लसूण घेतलाय आता इथे 200 रुपये पाकली, आणि पाकलीमध्ये पण चांगला लसूण असतो, त्यामुळे आपण पाकलीच घेतलेली आहे. 200 रुपये किलो, तर 2.5 किलो घेतलेली आहे. लसूण घेतलेला आपण 2.5 किलो 5 किलो 200 रुपये किलोनी पडला पाकली आपल्याला. आता लास्ट दुधी घेतो आम्ही. दे बाय 2.5 किलो दे दुधी. पुदिना पण घेतलाय आणि पालक घेतली आणि आता कढीपत्ता पण घेतलाय. तर फायनली सर्व झालेलं आहे आणि खूप हात दुखलेत, पूर्ण हालत खराब झाली आज मार्केटला. आणि आता आपण चाललोय खूप म्हणजे खूप हात दुखले, कारण डायरेक्ट थैला जो आहे डायरेक्ट आपल्या खांद्यावर घेऊन मार्केटमध्ये फिरायला लागतं आणि पूर्ण भरलेला थैला. भाजी तर सर्व घेतली आहे, म्हणजे जे भाजी पाहिजे होती ती आपण सर्व घेतली आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे फुल बाजारामध्ये. तर फुल बाजारातून आपल्याला फुलं घ्यायची आहेत. खड्ड्यान घुसलं ना तर खतम खेळ. तेव्हा कसं भाजी घेऊन चाललेत.
आता आपण आलो आहे फुल मार्केट म्हणजे पूर्ण हार वगैरे फुलं वगैरे सर्व इथं भेटतात, फुलगुच्छ वगैरे सर्व भेटतात. तर पहिला ह्या बाजूला मार्केट होता, आता अपोजिट साईडला गेला इकडे. तर इकडे पूर्ण मार्केट झालेलं आहे आता. ती वाली 20ला एक आहे आणि ही वाल्या कशा आहेत? 80 रुपये. तर याच्यामध्ये थोडा फुलं वगैरे आहेत गुलाबाची म्हणून. हे मला द्या ना 8 द्या ना, 8 वेणी द्या. वेणी पण घेतली आता, सर्व काय झालेलं आहे. फक्त आता जाताना आपण जो नेवालीवरून आलो आहे, आता आपण उल्हासनगरवरून जाऊ. आणि आता वाजले 6:30 आणि आता चाललो आपण मार्केटमधून. आपल्याला जी भाजी होती ती भाज्या सर्व घेतल्यात आपण आणि निघालो आता आपण घरच्या रस्त्याला. तर आपण येताना आलेलो नेवाली मार्गातून आलेलो इकडनं आणि आता जाताना आपण उल्हासनगरवरून जाऊ इकडनं शांतीनगरच्या साईडनं. कारण इकडचा रस्ता फार खराब आहे, खूप खराब आहे. तर इकडचा रस्ता चांगला पण आहे आणि जवळ पण पडतं. मला तर असा जवळ वाटतं हा रस्ता. तर भाजी मार्केट हा जो गेलेलो अजून हा सर्वात मोठा मार्केट कल्याणचा आहे. आणि अजून एक मार्केट पण आहे भाजी मार्केट, तो तुम्हाला दाखवतो थोडासा. 2 मिनिटाचा देईल. आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर बघू शकतो. आणि इथनं जो मार्केट लागतो हा शिवाजी चौकातला मार्केट आहे, तो पण एक मार्केट मोठा मार्केट आहे. हे बघा भाजीवाले चालले आणि हा मार्केट इथे पण एक आहे. तर इथून मार्केट चालू होतो समोर ना, लक्ष्मी मार्केट नाव आहे त्याचं. हा बाबा इकडे पण सर्व मार्केट आहे, सर्व भाजीवाला आहे, पालेभाज्या वगैरे इकडे आतमध्ये. हा पण पूर्ण मार्केटचा एरिया आहे, सर्व भाजी मार्केट आहे. इकडे पण आहे. झालं आता मार्केट तर संपला आपला कल्याणचा आणि आपण आता जाऊ डायरेक्ट उल्हासनगरला मस्त की नाश्ता करू. आणि संध्याकाळी खूप ट्रॉफिक असते इकडे. आता आपण समजा बाईक राईडला जातो, संडे असला का बाईक राईडला जातो. पण काही वर्षांपहिले आपण पण असा सायकल घेऊन निघायचो, संडे वगैरे असला का सायकलिंग करायला जायचो. पण ही पण एक मजा वेगळीच आहे सायकलिंगची. आणि माझ्याकडे पण एक MTB होती, आहे अजून पण आता ती पूर्ण कंडिशन खराब झाली आहे. पण खूप मजा येते असे सायकलिंगची पण. मित्रांनो, एक कालची गोष्ट सांगतो मी. काल हा होंडाचा उल्हासनगरचा शांतीनगरचा हा एरिया, इथनं टर्न मारून फक्त गाडीमध्ये पर्सेंटेज होती 19% बॅटरी. आणि इथनं मी माझ्या घरी गेलेलो आणि इथनं घर माझा जवळजवळ एक असेल 13 किलोमीटरचं आय थिंक पाहिजेच, एवढा किलोमीटर असेल. कारण आनंदनगर MIDC अंबरनाथची उल्हासनगर याच्यापासून. तर एवढा जबरदस्त तिने मला काल एक बॅटरी बॅकअप दिलेला आहे की मला वाटला नव्हता. कारण शांतीनगरला एक एथरचा शोरूम आहे, तर तिथे यांचं चार्जिंग स्टेशन आहे. तर मी त्या भरोशावरती आलेलो आणि प्रॉब्लेम असा झाला की हा पूर्ण एरियाची त्या लाईट त्या मोमेंटला गेलेली होती. लाईट गेल्यामुळं चार्जिंग काय झाली नाही. तर आता बोलो माझ्यासमोर जाम मोठा माझ्यासमोर एक चॅलेंज होता की आता इथनं गाडी न्यायची कशी घरपर्यंत. पण गेली. मला वाटतं घरी जायला माझ्याकडं 5 किलोमीटर एवढी रेंज राहिलेली गाडीला माझ्या. आणि खूप चांगली रेंज दिली मला गाडीने. अजून पण 3 वर्षानंतर सुद्धा या गाडीने चांगली रेंज दिली आहे. बॅटरीमध्ये एवढा पण ड्रॉप नाही आहे. तर बॅटरी खूप छान चालली. तर आता पोहोचलो आपण आपल्या अंबरनाथमध्ये आणि बघू शकता इकडे पूर्ण मॅरेथॉन चालू आहे. म्हणजे आज पार उल्हासनगरपासून इकडे मॅरेथॉन आहे. चालू होती ती उल्हासनगरपासून चालू आहे आणि आता पार पुढे गेली अंबरनाथच्या आनंदनगर MIDC पुढे गेली.